सब बड्या भाऊ सब बड्या राहिलं पाहिजे, टेन्शन नाही घ्यायचं बड्या. हॅलो गाईज, माझं नाव आहे कल्पित आणि माझ्यासोबत बसला आहे मनीष. माझी लाईफ कशी होती, एका महिन्या अगोदर मी कॉन्टेंट क्रिएशन सुरू केला आणि तिच्या अगोदरच मी माझं कॉलेज वगैरे पुरं संपलं आहे. माझं तर एज 20 आहे. 20मध्ये मी माझं एज्युकेशन संपलं आहे आणि जो माझी बॅचलर डिग्री होती 3 वर्षाची, मी केव्हाच कॉलेजमध्ये नाही गेलो. कारण मी फर्स्ट इयर आणि 12वीच्या सुट्ट्यानंतर खूप कंपनीमध्ये जात होतो. कारण ऑफकोर्स पैसा मेन आहे, पैसा त्याच्यासाठी माझा घरी सपोर्ट करावा लागते. मोठा भाऊ होता तेव्हा थोडा हसल करत होता, आता मोठा भाऊ थोडा कमवत आहे तर आपला पण थोडा आता म्हणजे आहे, टेन्शन नाही. तर 1 वर्ष मस्त काहीच गेलो मी कंपनीमध्ये आपला मनीष भाऊ सोबत, आपला पार्टनर. आपण कंपनी वगैरे सगळं सोबतच मारतो. मग ते झाल्यावर आपण 2 वर्ष माझ्याकडे होते. बट मी कोडिंग वगैरे असे कोडिंग वेबसाईट्स बनवणं ते काम करत होतो. इंटर्नशिप वगैरे माझं आता पण पेमेंट बाकीच आहे. जे माझी लास्ट इंटर्नशिप आहे जी 3 महिने अगोदर गेली आहे, त्याचं आता पण पेमेंट बाकीच आहे. पेमेंट खूप मोठा आहे, तो बाकीच आहे. बरं मी पेमेंट सांगू नाही शकणार आता एवढा मोठा आहे तो, कारण तुम्हाला वाटणार की भाई काही पण फेकत आहे. पेमेंट बाकी आहे तो, म्हणजे तुमच्यासाठी छोटं पेमेंट असणार, माझ्यासाठी खूप मोठा पेमेंट आहे तो. अगर पेमेंट वगैरे आला तर आपण काहीतरी घेऊन आपण चांगली वस्तू घेणार जे आपल्या कॉन्टेंट क्रिएशन समोरच्या जर्नीमध्ये हेल्प करणार. ते सरप्राईज आहे, ते अजून कोणाला सांगणार नाही. ते फक्त आपल्या 4-5 दोस्त भावना माहीत आहे का घेणार आपण. जे आपण घेणार तेव्हा आपण अनबॉक्सिंग करणार, काही टेन्शन नाही. फुल ब्लॉक भरून आपण, कारण गरिबानं खात मरावं पण मागा ना सर, आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. ते वस्तू घेणं ते मी सांगणार नंतर. सॉरी गाईज, ते कॅमेरा चेंज करावं लागते बार, कारण मी बॅक कॅमेऱ्याने शूट करतो आणि बॅक कॅमेऱ्याने शूट करताना कसं कोणाचा कॉल वगैरे आला तर माहीत पडलं पाहिजे की व्हिडिओ पॉज तर नाही झाला. तसंच आम्ही आता कुठे मनीष, लोकेशन काय आपली आहे दिनशा के आगे, दिनशा कंपनी आपल्या MIDC एरियामध्ये आम्ही तिच्या समोर आलो आहोत. तर इकडे पण थोडं म्हणजे पाणी सुरूच आहे ना, पाणी सुरूच आहे तिकडे पण. खाली कर काच, हा काच कसं, हाँ टाक हाँ डाल दो बस बढ़िया. हाँ आपला दिनशा समोर आपण MIDC एरियामध्ये. तर गाईज लाईफमध्ये सध्या काही नाही, सध्या तर लाईफमध्ये खूप मेहनत करणं सुरू आहे. सकाळी उठा, जी रील बनवली ते पोस्ट करा आणि मग नवीन रीलसाठी कॉन्टेंट क्रिएशन आपलं पुरं दिमाग चालवा, आयडिया आणा, व्हिडिओ बनवा. मी याचं तर एडिटिंग शिकत आहो. हा माझा टीचर इथे एडिटिंगचा, याला येते, हा थोडं पण सांगते आणि मी थोडं शिकत आहो. थोडं लँग्वेजमध्ये थोडं हे होतं. सॉरी गाईज खूप आपल्या प्लेनमध्ये खूप टर्ब्युलन्स येत आहे, कारण की नेटचं खूप इश्यू आहे. तर आमचे कॉल वगैरे येणं सुरू आहेत, त्याच्यामुळे थोडं व्हिडिओ स्टॉप करावं लागले. तर बॅक टू बेसिक्स, जे आपले नॉलेजच्या गोष्टी सुरू होत्या. आपली लाईफ आता अशी सुरू होती की मी मग 2 वर्ष खूप कोडिंग वगैरे केली, पैसा वगैरे कमवला. मग ते झाल्यावर आता सुरू आहे कॉन्टेंट क्रिएशन सुरू आहे, फुल जिम सुरू आहे आपला. आणि अजून एक माझं एक गोल आहे की जेव्हा पैसा आणि चांगलं प्रमोशन वगैरे येणार, प्रोटीन सप्लिमेंट्स वगैरे, तर आपले गोल आहे ते मी आता नाही सांगणार, ते पण सरप्राईज राहणार. ते म्हणजे गोल खूपच भयंकर आहे. गोल एवढं भयंकर आहे की आपल्या ब्लड लाईनमध्ये तसं गोल कोणाचं नाही राहिलं असणार. काय झालं, गाडी बंद झाली आहे गाईज इकडे बाजूले. तेच आता म्हटलं आता मदत केली असती, पण आता आमची मदत केली असती. बरं सध्या आम्हालाच टाइम नाही, तिथे खूप लवकर पोहोचायचं आहे, लवकर पाहून तिथे गाडी लावायची आहे, वापस यायचं आहे, बाजार करायचा आहे. हेलो गाइस, सॉरी फिर से कॉल आ गया था. तो अभी हमारे सॉरी मराठी. तर मी आता माझं डेस्टिनेशन, आम्ही म्हणजे आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो आहोत. तर आमचे भाऊ लोक समोर कुठेतरी उभे आहेत. तर आता गाडी इथे लावतो, तर मी खाली उतरतो. तर पाणी सुरू आहे, तर मी फोन सुरू तर नाही ठेवू शकणार, तरी बघतो पॉसिबल थोडं दाखवून आपण. एक थोडी मोठं वाटतंय काहीतरी बघायला, खूप चांगलं वाटतंय का म्हणजे एक शिकावे तो अंदरून पाय म्हणते, बहुत बड्या म्हणते. ठीक आहे, त्याचा इथं सिक्युरिटी चेक आहे, काही त्यांना सांगावं लागते का? नाही हे आपल्या ओळखीचे भाऊ लोक आहे सिक्युरिटी, पण ते आपल्या येणं जाणं आहे, तर त्यांनी आपल्या डायरेक्ट जाऊ देतात. आपण कसं आपली ओळखी पाडकीनं काम होऊन जाते. इंडियामध्ये कसं आपण म्हणतो करप्शन आहे, बट
ते करप्शन केव्हा आहे जेव्हापर्यंत दुसरे जण करत आहे. आपण केल्यावर करप्शन नाही ते. आपण आपल्या फायद्यासाठी करायचं. कारण आता जे आहे ते आहे. तुम्ही चेंज कराल ते ट्राय करा, ऑफकोर्स ट्राय करा, बट तुम्हाला इमर्जन्सी आहे आणि ते तुम्हाला म्हणजे फायदा करून देत आहे तर म्हणजे करायला काही हे नाही ना. आता तुम्ही म्हणतो का तिथे मी आता महात्मा गांधीच बनतो तसं चालणार. काहीच बघा, खूप मोठी कंपनी वाटत आहे. इकडे गाड्या वगैरे उभ्या आहेत. गाड्या वगैरे तर थोडा काच पोचतो तुमच्यासाठीच तर करणं आहे काही. अजून काय हे आला नाही. तो आपल्या एक तिकडे एक मुलगा दिसतो तर तू बघा छोटासा मुलगा आहे तिथे. आपला भाई आहे जो एक विक्रांत भाई आहे ते काच वरतो नको म्हणीस करून दे. तर आता आपण अंदर गाडी लावूया. ठीक आहे, तर मी व्हिडिओ बंद करू का? नाही, सुरू राहू. अजून थोडा गोष्ट बोलून घ्यावा की इकडं विक्रांत आहे फक्त कोण आहे? त्या भाऊ आहे ना. हा बरोबर, कार मध्ये कार मागाय ना. कॉल लावला होता आज. हां सेक्युरिटी बघा खूपच म्हणजे बॉडी बिल्डर पॉवरफुल वाटत आहे. येऊ द्या म्हणते म्हणजे टाक मी सांगतो टाक. बस भाड्या का म्हणते नंबर प्लेट बस. तर आता थोडी आपली गाडीची चेकिंग वगैरे सुरू आहे कारण ते नंबर प्लेट ऑफकोर्स 75,924. 75,924. काय नाव आहे? विक्रांत सोनवणे. तर आपण आता गाडी लावणार. आपले थोडे इन्फॉर्मेशन घेणं सुरू आहे. चला गाईज, समोर कुठं मेहनत करा. बस. ठीक आहे म्हणजे काय ते खोल. अरे ते गांडी बोलते पैसे थोडं ऍडजस्ट करून घे. अरे गाइस सौरभ भी आ चुका है गाइस. सौरभ सर बिग फॅन सर बिग फॅन. चौपा सीट नहीं रे सर बिग फॅन सर. हां तर आपला मोठा भाऊ आलाय विक्रांत भाऊ. अरे ब्लॉग अरे किती 25 मिनिटं झाले आपण कॅन देतो आहोत. भाई तुझा माहिती कॉल आला होता ते व्हिडिओ पण झाला माहितच ना मला. इकडे पलटो. हां इकडे पलटो म्हणते का भाऊ. गाईज तर आपण हा व्हिडिओ युट्यूबवर टाकणार आहोत तर सबस्क्राईब करून टाका. समोर जागा आहे ते बाय दिसली त्याच्या मागे लावून देशील. सबस्क्राईब करा कारण मी माझी पुरी लाईव्ह डॉक्युमेंट करणार आहोत. फुल जर्नी. याच्या साईड लावून घे याचा किती मोठी गोष्ट आहे कारण मी आता म्हणजे समोर आता मी खूप भयंकर माणूस बनणार आहोत. बस सर्व फिटनेस का पैसा का आपल्याकडे सर्व येणार आहे. म्हणून सबस्क्राईब करून टाका. नाही तर तुम्ही आता व्हिडिओ बघू मला माहित आहे बहुत नाच्यावर लोक एवढ्या दूरपर्यंत व्हिडिओ बघून पाहणार आहे. बरं जो पण पाहणार काचे चोडून घे, चाबी देत ठेवून दे. ठीक आहे मग दरवाजा लावून नाही ठेव. नाही काय नव्हतं मागं बी तसं ठेवलं होतं. मग कॅमेरा एवढे मोठे कोणा गलतीने दरवाजा आपटून दिलं तर नाही कोणीच रात्रीचे नाही. घाट कासाठी काचे चोडून देशील. अरे सेफ्टी फुल आहे तिथं. गेट वरून फक्त गाड्या येऊ देते नाही तर माणूस राहिला का पुरी पूछताछ किधर जा रे क्या जा रे. खूप सेफ्टी आहे म्हणजे इकडे. त्याला लॉक नो लावशी चाबी देत ठेवून दे. मी सध्या 11 वाजता येऊन जाईल इथं. 11 वाजता येशील. हो जा लागणार भंडारा. जिस शान से कमाया गया दूसरे शान से बुढ़ाएंगे बाजार में. ठेवून दे. पकडली मनीष टोपी पकडली थैली पकडली लावून घे टोपी लावून घे. काही याच्या अंतर ठेवू काही इथं वरत ठेवू. मनीष टोपी याच्या अंदर ठेवून दे. काही इथं ठेवू. ठेवून दे. मनीष टोपी पकडू. टोपी घे ना. हाँ झालं सर्व. झालं. तो गाइज चलो अभी मिलते हैं गाइज बाद में. बहुत बारिश है चूँकि मेरे फ़ोन कैसा हो थोड़ा ये हो जाएगा. यू नो गाइज माई फोन वॉज वेरी ओल्ड सो इफ ही टेक्स रेन वगैरह थोड़ा देन ही विल ब्रोक like me guys. I am also broken. He will also broke. So currently he is my only supporter. Because of him I am able to post continuously direct for 30 days. I record videos by only himself and I record my audios वगैरह all. सब बढ़िया भाऊ. सब बढ़िया राहिलं पाहिजे. टेन्शन नाही घ्यायचं. बढ़िया. हा गाईस असं थोडंसं रॅन्डम लोकांसोबत बोलावं लागते त्यांना थोडं चांगलं वाटते.
जरा काहीच त्या भावाला थोडं चांगलं वाटलं त्यासोबत बोललं होतं ते कसं असं बोलत राहावं लागते कारण असं कसं लोक खूप मेहनत करतात असं रँडम लोक जे बोलतात त्यांना चांगलं वाटते त्या भावाला मी विचारलं का भाऊ सब बड्या का तो भाऊ म्हणजे सब बड्या भाऊ म्हणजे टेन्शन नाही टोपी टोपी तर काहीच बॅक कॅमेरा बरोबर म्हणजे अँगल हां बस इथं ब्लॉगर होऊ शकतो का आपण क्लिअर दिसत आहे. तर क्लिअर दिसणार म्हणजे काहीच आपण बघा आता कुठे आला खूप इथे ट्रक्स वगैरे आहेत सिक्युरिटीवाल्यासमोर थोडा बंद करू ना नाही सिक्युरिटीवाल्यासमोर म्हणजे आवाज कमी ठेवू हां आवाज कमी ठेवू आवाज म्हणजे हो असं कॅमेरा चालू ठेवू शकतो हां. त्याला माहीत नको पडते तिथे रेकॉर्ड कर. ते बंदच करून टाकीन नाही आपल्याला मग कट करणं चांगलं होऊन जाते कटच नाही करावं लागते आपण डायरेक्ट टाकणार आहे ना तर हा माझा व्हिडिओ खूप म्हणजे समजून घ्या काहीच तुमच्या व्हिडिओ जाणार आहे आपला 20-30 मिनिटाचा जे की मला माहीत आहे तुम्ही नाही बघणार बट जेव्हा मी फेमस होणार जेव्हा माझ्यावर म्हणजे मोठा माणूस होणार माणूस मी आता मोठा तर तेव्हा कसं पैसेवाला ते कसं तेव्हा तुम्ही माझी व्हिडिओ मी फेमस झाल्या तुम्ही व्हिडिओ येऊन बघाल सर्व तर तुम्ही तेव्हा व्हिडिओ बघाल तर हे कसं माहीत राहिलं पाहिजे आता कोणी नाही बघणार कुठून घेऊन आलं चला समोर आता थोड़ा गाइस चलो बाय 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 मेरे भाई का कॉल आ गया था कॉल कट गया बाय मिलते हैं अभी सिक्योरिटी गार्ड है तो उनका कैसा था बोल नहीं सकते अपन बाय सी यू गाइस